त्याच्या वाटा गेले रे बाबा. हा मग सुट्टी नाही. मला ते आत्ता कळालं काल. मुंबईत मराठ्याच्या पोरायला कोणी एक जणांनी कोणी त्रास दिला. कोण आंबाडी का काय तो रिलायन्सवाला अंबानी हा त्याच्या सुनानी काय 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 म्हणली जाऊन पोरायला कशामुळे काय घटना काय आम्ही काय म्हणले असं ऐकायला मिळालंय. मला माहित नाही. मला खरं आहे का खोटं. काल गेले होते ते आंदोलन संपल्याच्या नंतर होते दर्शनासाठी म्हणलं सून का काय कोण काय पोरायला म्हणले असं काहीतरी. जर का ते खरं असलं ना आंबाडी ना अंबानी भाऊ रिलायन्स नाही फालायन्स नाही मग जेव गेले आणि फेव गेले सगळं. मग तसलं जर काही चाळे केले असले ना सून हे म्हणून त्या बॉडीगार्डने कुठं लोटालोटी किंवा ती बाई तू ती बोलली तर मराठीच्या नादी लागायचं नाही. तुला सांगतो हो ध्यानात ठेवा. आणि ती कोण कोण आणखीन एक पोरगी आहे कोणत्या शर्माच्या याच्यात कॉमेडी करती. कोण कोण शर्मा आहे बेटे मराठ्याच्या पोराला तिला म्हणा त्रास देऊ नको. तुम्ही पाहुणे तर आमची महाराष्ट्रातली जनता मुंबईचे मालक आहे. आम्ही मालक आहेत. ते तुम्ही तसे मुंबईत कसं वागता मला माहीत नाही. पण मराठ्याचा त्रास दिला ना भाऊ पाहुणे बेटच मोकळं करीन सगळं मुंबईचं. आंदोलनाच्या दिवशी ते वाहनाच्या दरम्यान तिने ते संताप व्यक्त केला. त्यानंतर पोस्ट डिलीट केली. ज्या आंदोलनाच्या दरम्यान लोक जमले त्यावेळेस त्रास झाला असं तिचं म्हणणं. काय त्रास झाला तिला. काय त्रास झाला तुला पोस्टमध्ये की आतापर्यंत मुंबईत मला सुरक्षित वाटलं पण आता सुरक्षित नाही वाटत. तिकडे समुद्रात तू घर बांध ना. मराठ्या संघ नाटक खेळायचं नाही. तुम्ही बाकी संघ खेळत असताना तिथं मुंबईत आम्हाला देणं घेणं त्याशी. मुंबईतल्या मराठ्यात जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला ना मालक आम्ही आहेत मुंबईचे. तुम्ही नाही. तुम्ही पाहुणे आलेत आम तिथं. नाटकं नाही खेळायचं आमच्या संघ. ते बाकीचे सहन करते आणि इथं आकाशकाला अवघड आहे. शर्मा आहे का खर्मा आहे का खोरमा कोण आहे त्यो आणि ती दुसरा एक त्यो आंबाडी का काय अंबानी. ते नाटक करायचे नाही इथं अजिबात. कारण ह्या महाराष्ट्रातली गोरगरीब जनता मुंबईचे मालक आहे.